नमस्कार मित्र हो. मी विनायक परब. मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे खरी श्रीमंती. ही सत्य घटना आहे. लंडनच्या हिथ्रो विमानतळावर एक भारतीय महिला विमानाची वाट पाहत होती. तिचा पेहराव अगदी साधा होता. साधी सुती साडी आणि वागण्यातही कमालीचा साधेपणा. ती महिला विमानाच्या बिझनेस क्लासच्या तिकीटच्या रांगेत जाऊन उभी राहिली आणि तिच्या मागे एक श्रीमंत दिसणारी भारतीय महिला उभी होती. तिने त्या साध्या वेशातील बाईकडे पाहिले आणि नाक मुरडले आणि तिच्याकडे पाहून म्हणाली, मला समजत नाही काय? ही बिझनेस क्लासची लाईन आहे. इकॉनॉमिक क्लासची लाईन त्या तिकडे पलीकडे आहे. तुम्ही तिकडे जाऊन उभ्या राहा. साध्या वेशातील महिलेने तिच्याकडे वळून पाहिले पण काहीच उत्तर दिले नाही. स्मितहास्य करून त्या तिथेच उभ्या राहिल्या. ते पाहून त्या तथाकथित श्रीमंत बाईचा पारा चढला आणि तिने आपल्या सोबत, काय आहे ना ग, हे लोक असे असतात ना, त्यांना साधे नियम कळत नाही. आपण एवढे पैसे खर्च करून तिकीट काढतो आणि हे कॅटल क्लासचे लोक इथे येऊन गर्दी करतात. कॅटल क्लास म्हणजे जनावरांचा वर्ग असा अत्यंत अपमानजनक शब्द वापरूनही ती साधी महिला शांतच राहिली. तिने काहीच वाद घातला नाही. जेव्हा चेक इन झाले तेव्हा त्या साध्या महिलेने आपले बिझनेस क्लासचे तिकीट दाखविले आणि विमानात जाऊन बसली. योगायोगाने ती श्रीमंत महिला त्यांच्या पुढच्या सीटवर होती. तिला धक्काच बसला. ही साधी दिसणारी बाई सुद्धा बिझनेस क्लासमधून प्रवास करत आहे. पण तरीही तिचा अहंकारी दृष्टिकोन गेला नव्हता. प्रवास संपला. लंडनमध्ये एका मोठ्या कॉन्फरन्ससाठी या दोन्ही महिला एकाच हॉटेलमध्ये गेल्या. संध्याकाळी जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा व्यासपीठावरून उद्घोषणा झाली, आता आपण ज्यांच्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहोत त्या प्रमुख पाहुण्यांना मंचावर आमंत्रित करीत आहोत. टाळ्यांच्या कडकडाटात त्या साध्या वेशातील महिला मंचावर आली. समोरच्या प्रेक्षकांमध्ये बसलेल्या त्या श्रीमंत महिलेचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तिचा विश्वासच बसेना की ज्या बाईला आपण गरीब आणि अशिक्षित समजून हिणवले ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून जगप्रसिद्ध इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध लेखिका होत्या सुधा मूर्ती. कार्यक्रम संपल्यावर ती श्रीमंत महिला धावत सुधा मूर्ती यांच्याकडे आली. तिने झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. तेव्हा सुधा मूर्ती यांनी जे सांगितले ते लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्या म्हणाल्या, बाई, तुमच्याकडे भरपूर पैसे असतील, तुम्ही महागडे कपडे दागिने घालत असाल, पण क्लास हा पैशाने विकत घेता येत नाही. तो तुमच्या संस्कार आणि वागण्यात असावा लागतो. तुम्ही दुसऱ्याशी कसे वागता यावर तुमची खरी श्रीमंती दिसते. ती महिला शरमेने मान खाली घालून तिथून निघून गेली. माणसाची खरी ओळख त्याचे कपडे किंवा दागिने नसून त्याचे विचार आणि वागणूक असते. साधेपणा हाच माणसांच्या श्रीमंतीचा खरा खुरा द्योतक असतो.